नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्लॉगमध्ये. सो आज आपण आलेलो आहोत इंदोरला. आत्ता आपण आहोत इमॅजिका ॲक्वा पार्क. हे बघू शकता तुम्ही. हे आपण इकडे आलो होतो, उज्जैनला पण जाणार आहे. बट सध्या आपल्यासोबत आहे अक्षय मनानी. हा प्रोजेक्ट तिथला सिव्हिल वर्क यांनी केला आहे. परत एकदा स्वागत आहे. खूप 1 वर्ष आधी आले होते आपल्या व्लॉगवर, त्यानंतर आज आले आहे. आणि ते वेदांत भाऊ, द ओजी वन अँड ओनली स्मूथ ऑपरेटर, ड्रोन ऑपरेटर. सो गाईज तुम्ही बघू शकता, इट्स अ ह्यूज वॉटर पार्क. तिकडे तो आहे वेव पूल आणि बाकी या सगळ्या राईड्स आहेत. सो इथे छोट्या राईड्स आहेत, बाकी जिथे आपण उभा आहोत इथे सगळ्या मोठ्या राईड्स आहेत. ही बघा, ही दिस इज ऑल्सो ह्यूज राईड. अँड ही पण बघून घ्या तुम्ही. फुल मेहनत चालू आहे भाऊ इथं व्हिडिओची. अक्षय भाऊंच्या मेहनतीला आज रंग आला आहे. फुल रंगीन वॉटर पार्क बनवला आहे यांनी. सो कधी जायचं भाऊ घरी? आपल्याला घरी जायचं, लवकर जाऊ आपण. फिक्स आहे का आज जायचं आहे की उद्या? नाही, उद्या आपण दर्शन करू, उद्या परत एक शूट करू. गाईज अजून इथे वॉटर पार्कचं कामच चालू आहे. पूर्ण लाईव्ह नाही झालं आहे, ओपनिंग बाकी आहे अजून. सो इथलं जे सिव्हिलचं वर्क आहे ते माझा मित्र आहे अक्षय मानाने त्यांनी केलेलं आहे. आणि इलेक्ट्रिकलचं जे वर्क आहे ते पण माझा मित्र भार्गव घारपुरे म्हणून आहे, त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, अक्षयच्या साईटवरनं जेवण करून, दुपारचं जेवण करून आपण आता आलो आहे नानाखेडाला आणि चाललो आहोत उज्जैनच्या महाकालला दर्शनासाठी. आपल्यासोबत आहे अक्षय भाऊ मनाने. वेदांत भाऊ कसा होता तुमचा दिवस आज? काय झालं आहे तुमच्या बोटाला? ओम नमः शिवायचा बेटर आहे डिजिटल वायरलेस. आता तुम्हाला मी दाखवतो. इकडे अशा टुकटुक असतात आणि आपण सीट म्हणतो तसे किती सीट आहे. सो इकडे म्हणतात किती सवारी आहे. सो आता आम्ही आहे 3 सवारी, मी अक्षय आणि वेदे. मित्रांनो, आता आलो आहोत आपण महाकाल लोकला. सो इथे असे वेगवेगळे मॉन्युमेंट्स बनवले आहेत. सो मी ते तुम्हाला दाखवेल. सो स्टे विथ अस. आणि हे बघा, आता मी हे वॉल दाखवतो इकडनं. आता आम्ही बॅक साईडने एंट्री घेतली. सो हे बघा, मित्रांनो आता दर्शन वगैरे झालं आहे आता आपलं. आणि आता आम्ही निघतोय परत घरी. कुठं आहे रे घर? कुठं आहे आपलं? पालिया म्हणून जागा आहे, तिथे भाऊंचा रूम आहे. आता तिकडे चाललो आहे आपण. सो भेटूया भाऊंच्या रूमवर. रस्त्याने काय भेटलं तर खाऊन घेऊ आता, कारण की असं डिसाईड झालं आहे की टायमिंगमध्ये याच्या रूमपर्यंत पोचलो. सो आज आता रिटर्न नाशिकला जाऊया. सो बघूया आता किती वेळ लागतो आम्हाला इथून. जसं बस भेटेल, जशी ऑटो भेटेल, त्या हिशोबाने आपण डिसाईड करू आज जायचं की उद्या. मित्रांनो, आता आपण आलो आहोत इंदोरमध्ये जे सगळ्यात फेमस जे सँडविच आहे, मधुरम सँडविच, तिथे आलो आहे. आणि आता 12 वाजता आलो आहे आपण रात्रीचे, कारण की आम्हाला दुसरं काही ऑप्शन भेटत नव्हतं खायला. सो हे थोडं लांब आहे, म्हणजे आम्ही जिथे रूम आहे आपली तिथून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सो आता चालूया, बघूया कसं आहे सँडविच. खूप मोठं आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहे तिथे मधुरम सँडविचचं जे सिटिंग एरिया आहे तिथे. आणि लेट मी शो यू अ सँडविच. खूप मोठं सँडविच आहे. काय नाव आहे याचं अक्षय? मधुरम सँडविच. नाही, कुठलं सँडविच सांगितलं आहे? एकच सँडविच आहे. एकच सँडविच आहे. गाईज एकच सँडविच भेटते इथे. वेट, आय विल शो यू. सो गाईज, दिस इज फेमस सँडविच ऑफ. मित्रांनो, आता सँडविच खाऊन झालं आहे. एकदम पोटभर असं खतरनाक सँडविच होतं. सो मीन्स तिघांमध्ये ते 2 सँडविच पुरेसं होऊन जातं. सो खूप मेगा सँडविच होतं. मजा आली. टेस्ट पण एक नंबर होती. क्वालिटी A1. सो जर तुम्ही इंदोरला आलात तर नक्की ट्राय करा. आता इकडनं आम्ही चाललो आहे सराफा म्हणून जागा आहे, तिकडे चाललो आहे आता. सो तिथे भेटूया आपण. गाईज, आता आपण आलो आहोत सराफा बाजारला. तुम्ही बघू शकता आत्ता वाजलेत 12, 12:30 वाजलेत.
आणि इथे बघा किती गर्दी आहे. सो हे सराफा बाजार रात्रीच चालू होतं. सो वेट आय विल शो यू गर्दी. विचार करत काय घेतो, काय घेतोय वेदे छोट. हे घेतो. वी आर गोईंग बॅक टू होम फ्रॉम सराफ बाजार. हे छोटेसे गिफ्ट घेतले बहीण लोकांना. सो आता आम्ही चाललोय रूमवर. सो सी यू ऑन रूम. गाइस गुड मॉर्निंग. स्टार्टिंग डे 2 विथ इंदोरी पोहे. सी यार फुल एन्जॉय करतात. लेट्स गो. मित्रांनो आता तिकडे पोहे वगैरे खाऊन आता आपण चाललो आहे साईडवर. इकडे समोरच्या साईडला मीन्स इकडे तिथे पोहे खाल्ले आपण. ती जी बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला तर तिथे रूम आहे आपली. आणि तिकडनं आता इकडे पुढं चाललो होतं. इथे इमेजिका म्हणून आहे, ॲक्वा इमेजिका. तीच आपली साईट आहे. तिकडे चाललो आता आपण. तुम्ही बघू शकता असं एक इथे सिटीज बनवतात. म्हणजे आता हे एरियाचं आहे ना, आपल्या इकडे कसं प्लॉट बनवतात तर इकडे मॅक्सिमम लोक असे सिटी बनवतात. आता याचं नाव आहे लेमन सिटी. आणि मध्ये एक छोटे छोटे असे प्लॉट्स केलेले आहे आणि ते सेल करतात. तर तिथे तुम्ही बिल्डिंग बांधा किंवा स्वतःसाठी घर बांधा. सो इट्स लाईक दॅट. तर असं आहे इथे. तुम्ही बघू शकता इथे एंट्री अशी मस्त केलेली. ठीक आहे, पाय चाललो आहे आपण आज. लेट्स गो. जाऊया इमॅजिकाला. हा आहे पार्किंग एरिया इमॅजिकाचा. इथे वरती सगळे सोलार लावलेले आहेत आणि खूप मोठा एरिया बघा. आणि ही आहे इमॅजिकाची मेन एंट्री. एंट्रन्स बिल्डिंग मेन एंट्रन्स आहे काय? मेन एंट्रन्स बिल्डिंग. खाली आणि- तिकीट काउंटर, या साईडला रेस्टॉरंट, हां चेंजिंग लॉक्स. हां. आणि मध्ये काय काय ते पण सांगा आम्हाला. मध्ये जाऊन सांगा. मध्ये जाऊन मित्रांनो आता आपण आलो इमॅजिकाच्या आतमध्ये. आपल्यासोबत आहे अक्षय भाऊ. त्यांना विचारू त्यांनी इथं काय काय बनवलं आहे, कशाला काय म्हणता, आणि त्याच्यानंतर बघूया की काय काय यांनी मेहनत घेतली आहे ते. लेट्स गो. अक्षय सर सांग काय काय बनवलं आहे तुम्ही इथे? याला स्मॉल वॅक्स म्हणतात. कशाला? याला अंडर 4H, 5H, 6H. आणि हा वेव पूल आहे. वेव पूल गाईज सगळ्यांचा आपला फेवरेट वेव पूल. मोठा आहे वेव पूल, तुम्ही बघू शकता. आणि ते मागे काय तिथे कुठे ते बनवलंय त्याला काय म्हणतात? ते ॲक्वा इमॅजिकाचे जे दगड आहे ते. त्याच्या आतमध्ये पंप रूम आहे. त्याचे पंप्स वगैरे इन्स्टॉल आहे. फ्रंटला डीजे डेस्क आहे. हां. डेस्क. हां. थोडे दिवसात वातावरण फुल वेवी होणार आहे. माहोल पुरा वेवे असं माहोल होणार आहे इथे. आणि ही सिटिंग्स बनवली. सो अक्षय, आणि हे काय हे जे पुढे दिसतात त्या राईड्स कुठल्या आहे ही सांगा आम्हाला. ही ते टावर ई आहे लास्टला. हां तिथं टावर बी, टावर डी आहे. हां. तिथं फूड कोर्ट आहे. हा वाला. हां. मग वॉटरफॉल आहे. टावर ई आहे. तुम्ही बॅक साईडला टावर सी आहे. अच्छा, अल्फाबेटिकली यांना तुम्ही नावं दिलेत का? आपण ड्रोन उडवलंय. इथले ड्रोन शॉट्स पण तुम्हाला फुल झापूक झोपूक मध्ये बघायला मिळतील. हां, इथले आपण ड्रोन शॉट पण काल वेदांत सरांनी खूप रिस्क घेऊन उडवला आहे. हवेच्या अपोजिट ठोकता ठोकता वाचला आहे. पण त्याच्यात काय नवीन नाही, दरवेळेसच असतं ते.
अक्षय सर, तुम्हाला इथं सगळ्यात अवघड बनवायला काय गेलं होतं? अवघड असं काही नाही बनवायला. पण म्हणजे जिथं सारखा मेंटेनन्स करावा लागला. भाऊंचं एकच आले तुफान किती नुसता मेहनत. ओढली. अक्षय सर, हे काय वाळू आहे. बीच सँड आहे River का? sand, river रिव्हर सँड. ओके. जे नाही खरंच इथली- अक्षयचं मनापासून म्हणजे खूप ॲप्रिशिएट करावं लागेल. चांगला मोठा प्रोजेक्ट त्याने हँडल केलं या- एकट्याने. म्हणजे बिल्डिंग बांधणं ठीक आहे, एक सिमिलर स्ट्रक्चर वरती स्लॅबवर स्लॅब पण आहे, काहीतरी क्रिएटिव्ह. आणि इथलं जे बघताय तुम्ही आता, तुम्ही फूड कोड बघा, याच्यातले बारकावे बघा, याचं एलिव्हेशन बघा. म्हणजे ह्या लेवलचं जे काम आहे ते क्वचित आपल्याला म्हणजे आपल्या इकडे इंडियन आर्किटेक्चरमध्ये किंवा जे आहे आत्ताचे सिव्हिल इंजिनियर मोस्टली बिल्डिंग्स वगैरे बांधतात, पण हा असा प्रोजेक्ट करायला मिळणं म्हणजे काहीतरी ड्रीम प्रोजेक्ट. प्रोजेक्ट. आणि एवढ्या कमी याच्यात असा एक्सपिरियन्स येणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढं अक्षय भाऊ डायरेक्ट आता वॉटर पार्क बांधणार आहे. अक्षय भाऊ, तुमचे इलेक्ट्रिकलचे काम आम्हाला द्या, आम्ही पण थोडे पैसे कमवू. हे बा अक्षय सरांची फिनिशिंग बघा. तरी अजून प्रोजेक्ट चालू. किती वर्ष लागले तुम्हाला हे पूर्ण करायला? कधी चालू केलं तुम्ही? 2.5 वर्ष लागले याला टोटल कम्प्लीट व्हायला. टार्गेट दिला होता 1 वर्षाचा, पण 2.5 वर्ष लागले. ओके, 2.5 वर्ष तेवढं लागणारच, कारण की काम पण तसं मजबूत आहे इथं. आणि इंदोरमध्ये लय बेकार ऊन आहे, त्याच्यात वॉटर पार्क म्हणजे फुल गार. पण तरी आम्हाला मध्ये जाऊ शकतो आम्ही, पण जायचं नाही, कारण की अक्षय भाऊ बोलले सगळं चालू करून टाकाल तुमच्यासाठी, पण एवढं वर्क नाही वाटत. ए अक्षय, कल तू बोल रहा तो आ गए ना भाई क्या काम करने के लिए? तो आ गया ना. किधर जाओगे? मेम्ब्रेन वाले. अक्षय सर, हे हा पार्ट एक्सप्लेन करा. काल तुम्ही सांगितलं होता, खूप इंटरेस्टिंग आहे, पण आज परत एक्सप्लेन करा मला. हा वॉटरफॉल आहे. हां. इथं 3 टँक्स आहे आणि वरती 3 टँक आहे. वरतून फ्रंट इमॅजिकाच्या खाली ॲक्वा इमॅजिका लिहिलं, त्याच्या खालून वॉटर येणार, खाली रॉक्सवर पडणार आहे आणि हे पूर्ण फील होणार वॉटरने. आणि हे रॉक्स कसे बनवले? आर्टिफिशियल की काय? हो, आर्टिफिशियल रॉक्स आहे, याला म्हणतात फेरो सिमेंट. फेरो सिमेंट. हा, फेरो सिमेंटने करतो. हां. आपलाच एक मित्र आहे, श्री रॉक म्हणून कंपनी एक. पण इथं म्हणजे यश गोडे यांच्या चॅनलमध्ये फ्रीमध्ये प्रमोशन्स होतं. अजून काय पाहिजे? म्हणजे मोठ्या लोकांचे नाव आता अक्षय मनाने यांचं नाव प्रसिद्ध झालं. अहो नाही असं नाही वेदांत सर. अक्षय मनानीमुळे आपलं चॅनल प्रसिद्ध होतंय. यांच्या सर्वांचे आशीर्वाद आहे आपल्यासोबत. मोठे नावं जुडले. भार्गव घारपुरेचं जिनियस सिस्टीम, अक्षय भाऊंचं मकवाना कन्स्ट्रक्शन, आणि अजून कोण येतं? मनीष सर वगैरे. 3 रॉक्स करून आहे. 3 रॉक्स. हा, 3 रॉक्स मनीष सर कडून आहे आपले. आता आम्हाला सांगा, इथून पाणी पडेल, इथून पाणी पडेल आणि तिथून, आणि बॅक साईडनी पण आतमध्ये पाणी पडणार. ओके. याच्या मागचं सगळं तुम्ही बघितलं असेल, सगळं 0 पासून. हो, पूर्ण स्क्रॅच पासून आपण बनवलंय, फुटिंग पासून पूर्ण. आणि हे कोण, याचं पण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं का? आता हे स्ट्रक्चर जे उभं केलंय ते, त्याचं कसं असतं? स्ट्रक्चर करून ते वॉटराईजची कंपनी असतात, त्यांना दिलं असतं पूर्ण. मी साधारणतः काही महिन्यांपूर्वी इथं आलो होतो. पूर्ण इथलं दृश्य पूर्ण वेगळं होतं. काहीच अंदाज येत नव्हता काय बनेल. असं आलो तर असं वाटलं काय चालू आहे. पण आता जेव्हा सगळ्या आर्किटेक्चरल एलिमेंट्सने शेप घेतलं आहे आणि सगळं प्लेसवरती दिसतंय, तर प्रोजेक्ट आणि इथलं लँडस्केपिंग सगळंच एकदम अप्रतिम दिसतंय. म्हणजे मस्त आहे. इथं नक्कीच हा वॉटर पार्क एक अनुभवण्यासारखं ठिकाण होऊन जाईल थोड्याच दिवसात. मध्य प्रदेश इंदोरमधलं. सो क्रेझी. तरी आता ह्या वॉटर पार्कची ओपनिंग काय वाटतं तुम्हाला, कधीपर्यंत होईल? होऊन जाईल साधारणतः 10-15 दिवसात. 10-15 दिवसात चालू होणार. सो गाईज, नक्की आहे ते. तुम्ही आलात तर उज्जैनला सर्वच येता, त्याच्या आधी इकडे या किंवा उज्जैन करून इकडे या. नक्की या, तुम्हाला आवडेल ही जागा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वॉटर जे राईड्स आहे, याचं टेस्टिंग एवढ्या भक्कम माणसाच्या वजनाने केलं म्हणजे भक्कम वजन किती आहे तुमचं माणसं? 80 किलो. 80 किलोचा माणूस आहे इकडे. सगळा वर खाली फेकून बघितलंय त्याला. एकदम सेफ. अक्षयसाठी कुठली राईड आहे ही टावर डी आहे. हे बा, एवढं मोठं काय आहे हा विषय? हा फनेल आहे, फनेल राईड म्हणतात त्याला. फनेल राईड आहे याचं नाव. आणि हे काय टावर बी. टॉवर बी, याला काय म्हणतात? हा पण फनेल राईडचाच टाईप आहे का? नाही, हा वेगळा आहे. त्या कप राईड म्हणतात. कप राईड. ओके. असं काहीतरी आहे नाव त्याचं, आपल्याला माहित नाही इकडे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत टॉवर बी वर. इथून तुम्ही बघू शकता पूर्ण वॉटर पार्क दिसतं.
हे नेमिंग यांनी स्वतः दिले यांच्या अंडरस्टँडिंगसाठी. याच्यानंतर याला वेगळं नाव देण्यात येईल. आता तुम्हाला मी दाखवतो इथं पूर्ण वॉटर पार्क आणि भाऊकडनं समजून घेऊ आपण काय काय. सो सी गाईज हा पूर्ण व्ह्यू आहे. अक्षय सर इकडनं चालू करा. आता हे काय सांगा. हे आपलं फूड कोर्ट आहे. तिथं वॉटरफॉल तिथं त्या हां साईडला. ओके ओके. सो गाईज हा आहे वॉटरफॉल. मग फूड कोर्ट त्याच्या बाजूला फूड कोर्ट ए. हा फूड कोर्ट हा फूड ओके. कोर्ट ए. हां नंतर त्याच्या बाजूला वेव पूल ते माहितीच आहे. हा ब्ल्यू कलरचा वेव पूल आहे. वेव पूल आहे. त्याच्या बॅक साईडला एक्झॅक्ट बॅक साईडला सोलर पॅनलच्या खाली हां हां ते आहे चेंजिंग ब्लॉक लेडीज जेंट्स वेगवेगळं. ओके. त्याच्या बाजूला लगेच तिकीट काउंटर आहे. हां आणि तो मधला काचेवाला मेन एंट्रन्स. मेन एंट्रन्स आहे. तिकीट काउंटर तिथून एंट्री होती. ओके. त्याच्या बाजूला आहे रेस्टॉरंट खाली वरती हे banquet. रेस्टॉरंट हा. ओके. आणि त्याच्या वरच्या फ्लोअरवर बँक्वेट बँकवेट. हॉल आहे. मग इथं लेझी रिव्हर हा ब्ल्यू कलरची. हे जे आहे ब्ल्यू जे रिव्हर आहे पूर्ण याला म्हणतात लेझी रिव्हर. थोड्याच ओके. दिवसात त्या बँकवेट मध्ये अक्षयची एंगेजमेंट आहे. सगळ्यांनी हजेरी लावा. हो आजारी लावत. आणि हा मधला रेन डान्स. ओके. रेन डान्स आहे. आणि ते काय होतं किड्सचं. ते स्मॉल वेब्स आहे. स्मॉल वेब्स. ओके. बिग वेब्स आहे हा शिपवाला. आणि हे मधलं ते छोटा आहे टावर ई. छोटा टावर हां ओके. आणि हे जे हा मोठा राईड्स आहे ते ते कुठलं. टावर ए. आणि हे मागचे कुठले बोलले तुम्ही. टावर डी. टॉवर डे म्हणजे हा फनल राईड आणि ही कप राईड. ते सगळ्यात ओके. मोठी राईड आहे. आणि हे सीसीटीव्ही चालू आहे का? चालू आहे सीसीटीव्ही चालू मी आहे. कांड काही करू कांड नका करू. बाकी काय रिक्वेस्ट विचार करत होते जाऊ डायरेक्ट आता मध्ये. अरे अडकशील तू. थोडस रक्त निघतील. नाही निघणार. आपल्याकडे एकदम चांगलं जॅकेट हा. आहे सिल्कचं डायरेक्ट. सिल्कचे डायरेक्ट खाली. नाही तुमच्यासाठी आम्ही सोय करू ट्यूब्स वगैरेची. हो तो डायरेक्ट टार्झन इकडं टार्झन पर्यंत जाईल तो याच्याने. खरंच जायशील. 80 kg वाला. तो बिचारा फसून जाणार आमचा 40 किलो वाला इथं मध्येच. अक्षय सर तुम्ही इथल्या कुठल्या राईड केलंय आता आतापर्यंत म्हणजे एन्जॉय सगळ्यात झाले असतील. सगळेच झाले ऑलमोस्ट. ते झालं काय ते जे टॉवर टी वरती एक राईड आहे अक्षय ट्राय करायला. त्याचं डायरेक्ट ते तेच तुटून गेलं. अक्षय बसला तर ते अनमॅच होऊन गेलं. यु नो 80 kg मॅन. मी पण 80 kgच आहे भाऊ. हा वॉटर पार्क माझ्यासारख्या लोकांसाठी बनवलाय. किती स्ट्रॉंग आहे बघा आमचा भाऊ. डायरेक्ट बायसेप बघा हे त्याचा. सगळं पार्क मध्ये हे जे लिफ्ट आहे याने ट्यूब्स वरती येतात. 80 किलोचे लोक माझ्यासारखे लोक ट्यूब्स मध्ये बसून पण वरती येऊ शकतात. नवीन उपक्रम आहे. सो गाईज त्याला कन्व्हेअर बेल्ट म्हणतात. हा इथे जे हा कन्व्हेअर बेल्ट याच्यावर एक बेल्ट लावला जाईल. सो इकडनं इझी व्हावा सर्वांना. ह्या ज्या ट्यूब्स आहे त्या खालनं तिथे ठेवला की इथे येऊन जातील वरती. सो वी डोंट हॅव टू कॅरी ट्यूब्स. डायरेक्ट आपण चालत जायचं. इथे ट्यूब्स असतील. बोलेने का झूप डायरेक्ट खाली. इथून दाखव. हां थांबा हा व्ह्यू बघा. सो जो अक्षय सांगत होता ती आहे फनेल राईड. ही आहे कप राईड. ओके. आणि तुम्हाला मी दाखवतो. इथे हा वॉटर पार्क सेंटरला आहे आणि आजूबाजूला सगळी शेती आहे. सगळ्या इथे गहू लावलेला आहे. कालच इथं हार्वेस्ट चालू होतं तेव्हा तुम्ही बघू शकता. साईडला सगळी शेती आहे आणि शेतीमध्ये आहे हा आपला म्हणजे आजूबाजू शेती आहे आणि सेंटरला आहे हे इमॅजिका एक्वा पार्क. चलो गाईज. अक्षय सर इकडे तुम्ही पहिले. काल तुम्ही आम्हाला एकदम मस्त खाऊ घातलं. आज कुठं नेणार ते सांगा. आज तुम्हाला 56ला घेऊन जातो. आज आपण घेऊन जाणार आहे आपल्याला इंदोरमध्ये सुप्रसिद्ध जागा 69 दुकान. 69 56 रे 69 याला सवय आहे 69. 56 56. अरे हा सॉरी दोघं. 56. कालचं आमचा इतकं खाऊ घातलं की हँगओव्हर होऊन गेला आमचा. काल आम्ही गेलो होतो. सर्वात आधी कुठलं हॉटेल होतं ते. आपला स्वीट्स. हां आपणा स्वीट्सचंच हॉटेल आहे. एकदम छान थाली भेटते तिथं. त्याच्यानंतर आम्ही गेलो उज्जैनला. उज्जैन नंतर आपण गेलो कुठं रूमवर आलो. नाही मग आपण गेलो रूमवर आलो. त्याच्यानंतर आपण सँडविच खायला गेलो. हां ते सँडविच काय होते मधुरम मधुरम सँडविच. सँडविच. मस्त एकदम मस्त होती. आणि त्याच्यानंतर रात्री आपण परत गेलो सराफा बाजार. हा सराफा ना. सराफा बाजार. हां सो सराफा बाजार असं असतं मित्रांनो. तिथे दिवसभर सोन्याचे आपलं व्यापारी असतात. सोन्याचं ते काय म्हटलं ज्वेलरी शॉप्स असतात. आणि रात्री त्याच्यासमोर असे सर्व गाडे लावतात. अशी पूर्ण मोठी गल्ली आहे. सो इट्स लाईक खाऊ गल्ली. सो यू मस्ट विजिट. एन्जॉय करा. भारी असतं तिथलं फूड क्वालिटी पण. सगळं आहे. स्वीट्स आहे पान आहे स्ट्रीट फूड चाप भरपूर काही आहे. यू विल लव इट. सो हे इंदोरमध्ये आलं तर सगळ्यात पहिले इमॅजिका वॉटर पार्क महाकाल
आणि सराफा. अजून काय काय अक्षय सर इथे मागच्या 2.5 वर्षापासून आहे. त्यांच्याकडनं जाणून घ्यावं इथले मेन स्पॉट. सांगा भाऊ. इंदोर सगळं चांगलं आहे. मेन स्पॉट काय आहे? महाकाल, ओंकारेश्वर. अजून? इथे इंदोरच्या आजूबाजूला आउटस्कट्सला. इंदोरमध्ये तर मेन इंदोर सिटीमध्ये काय? राजवाडा आहे बघण्यासारखा. राजवाडा पॅलेस. राजवाडा पॅलेसची हिस्ट्री वेदांत सरांना माहिती आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, कारण की त्यांना इतिहास असा खूप आपुलकीचा वाटतो. वेदांत सर, काय त्या राजवाड्याची स्टोरी आम्हाला सांगा जरा. अनेक महान लोक होऊन गेले, महान महिला पण होऊन गेल्या, जशा की वेगवेगळ्या राणी, आपल्या झाशीची राणी, त्यानंतर आपल्या तसंच महाराष्ट्रातील किंवा म्हणजे मुख्यतः इंदोरमधील कार्य असलेलं मोठं कार्य आपल्या अहिल्याबाई होळकर, राणी देवी अहिल्याबाई होळकर, त्यांना देवीसुद्धा म्हणतात इकडचे लोक, जे साक्षात एक देवीचा अवतार म्हणूनच म्हणतात. तर अहिल्याबाई होळकरांचे अनेक वास्तू इथे जे त्यांच्या कालखंडात जे बांधले गेलेले आहे. तसंच एक माहेश्वर म्हणून एक ठिकाण आहे अहिल्याबाई होळकरांचा, इथं राजवाडा आहे इंदोरमध्ये, खूप छान पॅलेस आहे. म्हणजे इतिहासाने परिपूर्ण असं एक ठिकाण आहे इंदोर, आणि मस्त आहे. म्हणजे सिटी तर मला आवडली आहे, पण आपल्या नाशिकला तोड नाही शेवटी. पण ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे इंदोरमध्ये वेगवेगळ्या युनिक गोष्टी. रात्री 12-12:30 वाजता आपल्या मेन रोडला दुपारी गर्दी असते, म्हणजे लोक फक्त खाण्यासाठी गर्दी करतात. म्हणजे काहीतरी एक वेगळीच वाईब आणि वेगळाच अनुभव होता. त्यामुळे नक्की एकदा तरी व्हिजिट केलं पाहिजे इंदोरला. म्हणजे तुमची आयटनरी थोडक्यात अशी असू शकते की तुम्ही मेन इंदोरमध्ये एक्सप्लोर करायला गेला तर सराफा बाजार आहे, 56 दुकान आहे, तिकडे राजवाडा तो परिसर आहे, आणि तिथनं तुम्ही जेव्हा उज्जैनच्या ज्या हायवेला जाल तर तिथे लगेच आपला हा जो वॉटर पार्क आहे, अक्षयची जी साईट आहे, आपण आता यशने सगळे जे दाखवलं तुम्हाला परिसर, तो परिसर आहे. आणि तिथून पुढे आपलं उज्जैन महाकाल 30 किलोमीटरवरती. आपला त्र्यंबकेश्वर ते नाशिक कसा डिस्टन्स आहे, तसं सेम उज्जैन इथून तर म्हणजे ऑरबिंदो जे कॉलेज आहे आपलं फेमस मेडिकल, तिथून तर महाकाल फक्त 30 किलोमीटर 30-40 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये बसेस आहे. तर इझिली तुम्ही जाऊ शकतात आणि मस्त अनुभव आहे. येऊन तुम्ही 2 दिवस खूप आहे इंदोर, तुम्ही चांगला अनुभव परत जाऊ शकता. सो गाईज, तुम्ही बघू शकता नाशिककर तर नाशिककरच राहणार, त्यांना नाशिकच आवडतं. पण वेदांत सरांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती एकदम ॲक्युरेट दिली आहे. त्यांनी सगळा कॅल्क्युलेशन केलं होतं इथून किती किलोमीटरवर काय, कारण की आम्हाला ट्रॅव्हल करत होतो काल. अरबिंदो युनिव्हर्सिटी आणि हॉस्पिटल दोघं एकच आहे ना? हो. तर दोघं त्या स्पॉटवरला तुम्हाला सर्वीकडं जायचे रस्ते, बस भेटू शकते तुम्हाला. इकडे परत इंदोरचं जे स्टेशन आहे तिकडं जायचं असेल तरी, आणि महाकालला जायचं असेल तरी. सो अशी आहे सिटी. आता आपण जाणार आहोत 56 दुकानला. अक्षय सर आपल्याला घेऊन जातील. सो भेटूया. यश भाऊंच्या मित्राची गाडी भेटली तरच ते शक्य आहे. बाय बाय, सी यू ॲट 56 दुकान. चला रे, चल घेऊन चला आम्हाला. आमचा हा टुरिस्ट गाईड आहे आता इथला. टुरिस्ट, ही इज ड्रायव्हर, ही इज इंजिनियर, ही इज काय गाईड. सो गाईज, वी आर लिव्हिंग फॉर 56 दुकान, आणि तसंच आपण जाणार आहोत घरी. लेट्स गो. आता इथून आम्ही ऑटो बघतोय काहीतरी, पब्लिक ट्रान्सपोर्ट बघूया. हे अक्षय ऑटो आहे रे. सो ते ऑटो आली आहे, बघू तिला विचारू. जाते वक्त उसको लेके ना पट्टे में. सो गाइस, वी आर लिव्हिंग फॉर 56 दुकान. ऑटो भेटले आपल्याला, फुल वाईब ऑटो. फुल सिस्टम. सो गाईज, आता ऑटोमधून उतरून आपण कॅब केलेला आहे, कारण की अरबिंदोला अक्षयच्या रूमपासून यायला काही
कॅब वगैरे येत नाही एवढं आतमध्ये. सो आता आपण कॅब केली आहे आणि कॅब थ्रू जाणार आहोत 56 दुकानला. सो आता ते तिकडे पुढे थांबले आपली कॅब, जाऊयात कॅबमध्ये. लेट्स गो. So guys, this is our cab. Let's go. सरक अंदर. बैठ अक्षय आगे. हाँ. Let's go. Bye bye अक्षय. नहीं फिर वो दरवाजा लगेगा उधर. हाँ उधर देख पीछे लगेगा. So guys, finally we are at 56 दुकान. So I will show you याचा एंट्रन्स कसा आहे ते. सो इथे सगळे फूडची स्ट्रीट आहे पूर्ण. या साईडला पूर्ण फूड आहे. 56 दुकान आहे इथे, म्हणून त्याला 56 दुकान असं नाव दिलेलं आहे. सो इथे हे जे नंबरिंग दिले आहे असे, सो ते 56 दुकान आहे इथं लाईनमध्ये सगळे. आणि इथं सगळं तुम्हाला फूड भेटेल, चाट, कुल्फी वगैरे सगळं काय आहे इथे. सो नक्की आहे इथे. आपण अक्षयला विचारू की इथं चांगलं फूड काय भेटतं, या 56 दुकानमधलं कुठं चांगलं भेटतं जेन्युअनली, कारण की अक्षय इथेच राहतो, येऊन गेलेला आहे खूपदा. लेट्स गो. अक्षय सर सांगा. इथं सगळ्यात बेस्ट आहे. असं देतो विजय चाट भंडार चांगला आहे. लास्टला एक जॉनी हॉटडॉग करून आहे, ते हा. चांगलं आहे. हे चांगलं आहे खूप. हां. इथं क्वालिटी इश्यू नाही आहे. इथं थोडंसं आहे, क्वालिटी चांगली आहे. सराफापेक्षा वेगळं आहे काहीतरी. यस. सो गाईज सराफासारखं नाही आहे इथे, सगळं क्वालिटी चांगली आहे अक्षय बोलला आहे. पण स्पेशल विजय चाट हाऊस आणि जॉनी हॉटडॉग हे इथलं फेमस आहे. चला काय खायचं आहे आपण बाईक. पहिले चाटपासून चालू करू. चला इथूनच का. हो. सो गाइस चला विजय चाट हाउस. क्या खाने का भाई. सब कुछ खाने का है. चलो देखते उधर का मेनू क्या है. सो गाइस आता आपण ऑर्डर केला आहे. ये काय बटला कचोरी, खोबरा पॅटीस आणि फ्राईड ढोकला. ओके. खोपरा कचोरी, बाटला बटला नाही. पॅटीस. हां खोपरा कचोरी, बाटला पॅटीस आणि फ्राय ढोकला. सो बघूया गाईज कसं लागतं ते. सो गाईज आता आपण घेतला आहे, काय घेतला. चीज पनीर मैसूर मसाला डोसा. चीज पनीर मैसूर मसाला डोसा ऑन सिगडी. ऑन सिगडी. ओके. आपला नाही आपला नाही. ओके. ये काय अक्षय व्हेज हॉटडॉग आहे इथला. लास्ट दुकान. हां आपल्यासारखा एक साधा वडापाव थर्ड क्लास. नाशिकचा आपला वडापाव आहे तसं आहे. नाही नाशिकचा वडापाव चांगला आहे, हा थर्ड क्लास वडापाव आहे. आता खाऊन कळेल ते आपल्याला. सो मित्रांनो इथे मॅच चालू आहे. 56 दुकानाच्या अपोजिट तिथे मोठी स्क्रीन लावली आहे आणि सगळे इथं मॅच बघतो उभं राहून, कारण की आज चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे आणि आपण इंदोरला आहे. वेट. सो गाईज इथं आताच रोहित शर्माने सेंचुरी मारली. आम्ही ते बघण्यासाठी थांबलो होतो. आता इकडनं निघतो आहे. मित्रांनो 56 दुकानवरनं आपण नाश्ता म्हणजे वेगवेगळे फूड्स खाल्ले. सो सगळं एकदम छान होतं. बट स्पेशली ते शेक, डोसा और वो क्या खाया था स्टार्टिंग में अपन ने. चाट.
सो हे सगळं छान होतं. सो तुम्ही पण इंदोरला आले तर ट्राय करा. आणि ते आता आम्ही आलो आहे बसमध्ये. सो रिटर्न जर्नी टू नाशिक. तेव्हा आपल्यासोबत आहे आता अक्षय भाऊ निघाले. हे पण येतात नाशिकला. वेदांत सर मॅच बघताय. नाचने वाले आपण ब्लॉग बनाएंगे. इनकी पिक्चर बहुत बढ़िया चल रही है. ये बल्ला लहराएंगे मैदान में जीत के बाद. सेलिब्रेशन देते भाऊ डायरेक्ट जडेजाचं असं सेलिब्रेशन पहुंच गए. ये देख मैं क्या बोल रहा अपने सब्सक्राइबर्स को दिखा जडेजा असं करणार आहे आज. सो गाईज इंडियाला जिंकायला 7 रन लागत आहे. बघूया आता आपण. आणि 7 हा आपला महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा रिझल्ट फॉलो आला. बोल बोल बोल. त्यामुळे आपण 100% मॅच जिंकणार आहे. All for a reason. बॅक टू आवर व्हेरी इम्पॉर्टंट प्रीमियर शो डाऊनवर्ड. परत आलो आम्ही. Vlog end करू. IPL तुझी कोणची टीम आहे अक्षय IPL मध्ये? गुजरात भाऊ गुजरात वाला आहे तो. गुजरात वाला. आपले कुठले भाऊ? मुंबई. ओनली 7 रन्स स्विंग. तर बॉल सुरू. या प्रकारे आपल्या ड्रायव्हरने बस थांबवली. आमच्या ड्रायव्हरने पण बस थांबवली. मॅच बघायला खूप जास्त. ड्रायव्हरने पण बस थांबून दिली मॅच पाहायसाठी. शेवटचे किती 4 रन लागतात जिंकायला काही. जितने वाले असं करतोय. त्याला स्टॉप रेडी देऊ. तो काय जे आले होते ते आपले केअरटेकर आहे बसचे तेव्हा परत आलेले आहे. ते पण खूप खुश झाले. आ जाओ भैया. एक और कदम करी. भाई कौन आया? राहुल आया ना. सबसे आगे. अरे वन बाउंस रे वन बाउंस कॅच नाही. साला थोडे 2 रन. शेख. हाँ 2 रन लिए ना. मैंने 1 ही रन लिया. थोड़ा और इंतजार करना पड़ेगा जीतने के लिए. ये कभी हंसेगा नहीं साला. बैठा रहता पूरा मैच हो गया. बैठा है यूं करता रहता है. आगे तो मजा. ये अपना मेन तो क्या बोलते हैं मुस्कुरा दे भाई कमेंट में. फाइनली भाई अपन को सेलिब्रेशन गाइस ग्लासेस आर ऑन एंड कुछ मीठा हो जाए. आज 12 साल के बाद जीत गई. 3 है और 3 भाई है. तीनों तबाही है. ले रे भाई. ये तो रैपर खा रहा था कुछ. ले रे भाई. थैंक यू भाई. चीयर्स बॉयज. भाई डबल स्वीट लग रही है आज. हो भाई विक्री सेलिब्रेशन करण्यासाठी वेदांत भाऊनी वाटले आहे किटकॅट पूर्ण बसला. पूर्ण बसला किटकॅट आपल्याकडून. सो जय हिंद जय भारत. आपल्या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि परत जर चॅम्पियन्स ट्रॉफी चुकून मागून मरीन ड्राईव्हला आले आम्ही तिथं जाणार आहे. सो लेट्स सेलिब्रेट. हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.